नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम सर्व माझ्या भावंडांना बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। बघा, आज आपण जे काही बघणार आहोत तर त्यामध्ये करंटचा जो पार्ट आहे, तुमचा चालू घडामोडीचा जो भाग आहे तो कव्हर होणार आहे, ज्यामध्ये आपण आज काय बघणार आहोत तर या काही वर्षाभरामध्ये ज्या काही समिट होणार आहेत किंवा ज्या काही झालेल्या आहेत, ठीक आहे, ज्या काही परिषदा महत्त्वाच्या आहेत, मग त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांच्या रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला इथे व्यवस्थित आणि क्रिस्प गोष्टी असतील ज्या काही महत्त्वाच्या आहेत त्याच आपण बघणार आहोत, ज्यावर प्रश्न विचारलेले एकदम फॅक्ट टू फॅक्ट, कट टू कट आपण चालूया। ठीक आहे, सो कोणतीही परीक्षा असो, तलाठी भरतीची तर सध्या सुरूच आहे, इवन कुठल्याही परीक्षेसाठी करंट अफेअर्स आपल्याला लागतं। सो येणाऱ्या तलाठीच्या एक्झाम साठी सुद्धा आणि झेडपी नगर परिषद साठी सुद्धा हे लेक्चर तुम्हाला फायदेशीर ठरेल, ॲज वेल ॲज राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो। ठीक आहे, त्याचबरोबर कोणाला कोणत्या बॅचेस जॉईन करायच्या असतील, आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोर वरती, तुम्ही तिथून काय करू शकता, आपल्या ज्या काही बॅचेस आहेत त्या जॉईन करू शकता। ठीक आहे, सो सर्वांनी काय करायचं आहे, बॅचेस ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे जॉईन करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल सुद्धा करू शकता। ओके, चला मग आता आपला पहिला प्रश्न इथे काय दिलेला आहे बघा, काय म्हटलंय, कोणता देश G20 शिखर परिषद 2023 चे अध्यक्षपद भूषवणार आहे? कोणता देश? हे तर सगळ्यांना माहितीच असलं पाहिजे, राईट। आपण खूप ठिकाणी पाहिलं ऍड्स वगैरे। भारतामध्ये आहे G20चं अध्यक्षपद यावर्षी कोणाकडे आहे? भारताकडे सोपवलेलं आहे, राईट। सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। बघा, G20 शिखर परिषद जी आहे त्याविषयी मग काही गोष्टी आपण अभ्यास, तर बघा ही जी काही G20 शिखर परिषद आता होणार आहे 2023 ची, ही कितवी आहे? 18वी आहे। कितवी आहे? 18वी। महत्वाचं आहे कितवी आहे यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, 18वी आहे। त्याचबरोबर या परिषदेचं लोगो काय ठेवलेला आहे, तर याचा लोगो ठेवलेला आहे फुललेलं कमळ, लाईक दिस। कसं तर अच्छा इथे तर नाहीये, ठीक आहे, आपण बघूया पुढे। सो कसं आहे तर एक कमलाचं जे फूल आहे, जस्ट फुललेलं कमळ जे आहे ते अशा प्रकारे त्यांनी लोगो ठेवलेला आहे। ठीक आहे, सो या प्रकारे। सो इथे थीम सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे। थीम काय आहे? वसुदैव कुटुंबकम। तुम्हाला प्रत्येक समिती म्हणते, समिट जी होते, परिषद जी होते ती कितवी आहे, तिचा लोगो असेल तर लोगो, तिचं थीम काय आहे आणि तिचं अध्यक्षपद कोणाकडे आहे किंवा ती कुठे होणार आहे, या गोष्टी लक्षातच ठेवाव्या लागतील। यावर कन्फर्म एक प्रश्न येणार किंवा दोन प्रश्न येणार आहेत। मग बघा, थीम काय आहे? वसुदैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य। काय आहे? एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य। ठीक आहे, सो हे काय असणार आहे? थीम असणार आहेत, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर। ठीक आहे, मग ह्याची ही जी आहे ती 18वी आवृत्ती आहे किंवा 18वी ही G20 इथे होणार आहे भारतामध्ये। पण या आधीची जी 17वी होती ती कुठे झाली होती हे सुद्धा थोडं माहिती असलं पाहिजे। 17वी G20 शिखर परिषद 2022 ला इंडोनेशियामध्ये झाली होती। कुठे झाली होती? इंडोनेशियामध्ये झाली होती। आणि 19वी पुढच्या वर्षीची कुठे होणार आहे, तर ती 2024 ला होणार आहे। कुठे? पुढच्या वर्षी ब्राझील मध्ये होणार आहे। मग या वर्षी कुठे होती, आधी कुठे झाली, पुढे कधी होणार आहे, कुठे होणार आहे। ठीक आहे, आणि त्याची थीम, त्याचा लोगो, आवृत्ती ह्या लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत। पुढे जाऊया, पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, तर थोडंसं अजून G20 विषयी एक इन्फॉर्मेशन राहिली आपली, ती म्हणजे G20 ची स्थापना कधी झाली। G20 चा आहे तो एक 20 देशांचा गट आहे। 20 देशांचा गट म्हणण्यापेक्षा असं म्हणूया 19 देश आहेत आणि एक काय आहे, युरोपियन युनियन आहे। ठीक आहे, युरोपियन संघ आहे। मग युरोपियन युनियन मध्ये इतर कंट्रीज येतात। सो 19 देश प्लस युरोपियन संघ मिळून काय आहे, G20 सदस्य देश आहेत। आणि ही जी G20 आहे याची स्थापना कधी झाली होती, तर 26 सप्टेंबर 1999 ला स्थापना झालेली आहे। हा लोगो आहे बघा आपला। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, 15वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे 2023 ची ती कुठे आयोजित केलेली आहे? मग 15वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे होणार आहे? जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका, अस्ताना कझाकस्तान, कुआलालंपूर मलेशिया, दुबई संयुक्त अरब अमिराती UAE। कुठे होणार आहे?
लक्षात घ्या, तुम्हाला जर लक्षात असेल चंद्रयान 3चं जेव्हा विक्रम तिथे जेव्हा आपला लँडर पोहोचला होता, ठीक आहे, सो त्यावेळी आपले पंतप्रधान जे आहेत ते तिथे प्रेझेंट नव्हते. ते कुठे होते? साऊथ आफ्रिकेमध्ये होते. तिथून ते आपल्या देशाचा झेंडा फडकवत होते, बरोबर. सो ते ह्याच परिषदेसाठी गेले होते. कोणत्या? ब्रिक्स शिखर परिषदेसाठी गेले होते, म्हणून ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते. सो दक्षिण आफ्रिका हे याचं उत्तर आहे. जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये काय केलेलं आहे, तर ही जी शिखर परिषद आहे ती आयोजित केली आहे. ठीक आहे, क्लिअर. चला पुढचा मग त्याबद्दल मुद्दे जराशे बघूया आपण ब्रिक्स विषयी, शिखर परिषदेविषयी. बघा, भारताचं नेतृत्व कोणी केलं त्यामध्ये? ऑब्व्हियसली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मग दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जे होते सिरिल रामाफोसा यांनी काय केलं, तर यामध्ये नवीन सदस्य जे आहेत त्यांचा समावेश करण्याची घोषणा केली की आता आपण काय करूया, यामध्ये थोडेसे ब्रिक्स मध्ये अजून नवीन जे काही सदस्य आहेत ते घेऊया. ठीक आहे, मग नवीन सदस्य देश कोणते असतील, तर अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे काय आहेत नवीन सदस्य देशांची, याची ब्रिक्स मधील नवीन सदस्य देशांची काय आहेत नावं दिलेली आहेत. ठीक आहे, सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं जे काही सदस्यत्व आहे ते कधी लागू होईल, तर ते 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि मग 2023 ची जी शिखर परिषद झाली होती ब्रिक्सची, त्याचं थीम काय होती, तर त्याची थीम होती ब्रिक्स आणि आफ्रिका, परस्पर वेगवान वाढ, शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक भागीदारी ही काय होती, तर त्याची थीम आपल्याला दिलेली होती. ठीक आहे, पुढे बघा, ब्रिक्सचे सध्याचे जे काही सदस्य देश आहेत नावावरूनच बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया भारत आणि सी फॉर चीन चायना, एस फॉर साऊथ आफ्रिका. ठीक आहे, सो या प्रकारे दक्षिण आफ्रिका असे किती देश आहेत? 5 देश सध्या आहेत. बाकी मग 1 जानेवारी 2024 पासून या नवीन देशांना त्यामध्ये सदस्यत्व देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. आता पुढच्या प्रश्नावर येऊया. काय म्हटलंय? अमेझॉन रेन फॉरेस्टच्या संरक्षणासाठी अमेझॉन कोऑपरेशन ट्रीटी ऑर्गनायझेशन ऍक्टो समिट 2023 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? प्रश्न तुम्हाला हेच दिसतील की कुठे आयोजित केले, कितवे आहे वगैरे. ठीक आहे, सो कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? बोगोटा कोलंबिया, सुके बोलिव्हिया, बेलेम ब्राझील, क्विटो इक्वेडॉर. कुठे? थोडंसं लक्षात ठेवा. मग अमेझॉन ब्राझील. ठीक आहे, सो यावरून थोडं लक्षात ठेवा. ब्राझील मधील बेलेम या सिटीमध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मग याविषयी जर बघायचं झालं तर 2009 नंतर 28 वर्ष जुन्या संघटनेची ही काय आहे? पहिलीच शिखर परिषद आहे, म्हणून ही महत्वाची आहे. ठीक आहे, कारण की पहिलीच शिखर परिषद आहे 28 वर्षानंतर जी होती आणि ऍक्टोची सुरुवात अमेझोनियन कॉर्पोरेशन ट्रीटीद्वारे करण्यात आली होती. ठीक आहे, मग यावरती 3 जुलै 1978 ला काय झालं होतं, तर स्वाक्षरी करण्यात आली होती. आणि त्याचा उद्देश काय होता, तर जे काही अमेझोनियन प्रदेश आहेत म्हणजे अमेझॉनच्या जंगलामध्ये येणारे जे काही प्रदेश आहेत त्याच्या आसपास, तर सुसंवादी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा जो काही प्रयोग होता तो सुरू केला होता. मग ऍक्टो गटाचे सदस्य कोण कोण आहेत, तर ब्राझील, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडॉर, गयाना, पेरू, सुरिनाम आणि व्हेनेझुएला हे काय आहेत, तर त्याचे सदस्य आहेत. कशाचे? ऍक्टो गटाचे. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला चित्रात दिसत असतील ओम बिर्ला, बरोबर. ओम बिर्ला जे आहेत लोकसभेचे अध्यक्ष, यांनी 9व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे उद्घाटन, कॉमनवेल्थचे उद्घाटन केले होते आणि ते कुठे केलं होतं हे आपल्याला विचारलेलं आहे. अगेन महत्वाचा प्रश्न आहे. उदयपूर राजस्थान, इंदूर मध्य प्रदेश, शिलाँग मेघालय की बेंगलुरू कर्नाटक, कुठे केलं होतं, तर लक्षात घ्या राजस्थान मधील उदयपूर या ठिकाणी काय केलं होतं त्यांनी, तर याचं उद्घाटन केलं होतं. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. आणि याची थीम काय होती, तर डिजिटल युगामध्ये लोकशाही आणि सुशासन बळकट करणे ही याची काय होती, थीम होती. ठीक आहे, सो थोड्याशा थीम पण लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे बघा, पुढचा प्रश्न जो आहे तो G7 विषयी आहे. G7 काय आहे, तर एक गट आहे 7 देशांचा. ठीक आहे, सो ही जी G7 शिखर परिषद जी होती 2023 ची, ती कुठे आयोजित करण्यात आली आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला होता. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही जी शिखर परिषद आहे ती जपान, फ्रान्स, भारत की जर्मनी, तर लक्षात ठेवा जपानमध्ये आयोजित करण्यात आली होती. कुठे आयोजित करण्यात आली होती? जपानमध्ये. G7 कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, UK आणि युनायटेड स्टेट्स US ह्या 7 देशांची मिळून G7 हा गट आहे. 7 देशांचा गट आहे म्हणून G7.
ठीक आहे. सो कुठे? जपानमध्ये 2023 ला G7 शिखर परिषद झाली होती आणि ही 49वी आवृत्ती होती. कितवी? 49वी. ठीक आहे. पुढे बघा, मग भारताचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, ठीक आहे, तर ते काय होते तिथे रिप्रेझेंट करत होते. त्याचबरोबर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर G7 जे आहे ते 7 जणांचा गट आहे. ठीक आहे. मग G7 पूर्वी G6 म्हणून ओळखलं याला जात होतं. ठीक आहे. आपण 7 जे आहेत यामध्ये पाहिलं की कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स. ठीक आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर ते 7 जणांचा गट आहे. ओके, हे थोडंसं पॉईंट इथे एक्स्ट्रा झालाय. सो G7 पूर्वी G6 म्हणून त्याला ओळखलं जात होतं. त्यामध्ये काय झालं, कॅनडा जो आहे तो नंतर समाविष्ट झाला म्हणून 6चे काय झाले, 7 झाले, म्हणून आता त्याला G7 म्हणताय. ठीक आहे. मग आता पहिली G7 शिखर परिषद जी आहे ती कुठे झाली होती, तर ती पहिली फ्रान्समध्ये झाली होती 1975 ला. कधी झाली होती? 1975 ला फ्रान्समध्ये झाली होती. आणि G7 शिखर परिषद जी आहे ती 2023 ची जपानमध्ये झाली. 2024 ची कुठे होणार आहे? 2024 ची इटलीमध्ये होणार आहे. आणि 2022 ची कुठे झाली होती, तर 2022 ची जर्मनीला झाली होती. सो लक्षात ठेवायचं आहे, 22 जर्मनी, 23 जपान आणि 24 जी आहे ती इटलीला होणार आहे. पहिली फ्रान्समध्ये झाली होती 1975 मध्ये. थोडंसं सारखं सारखं केल्यानंतर पाठ राहणाऱ्या गोष्टी आहेत, एकदाच होणार नाही. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, तर इथे म्हटलंय भारतामध्ये प्रथमच 5वी वर्ल्ड कॉफी समिट 2023 कुठे आयोजित करण्यात आली आहे? हैदराबाद, बेंगलुरू, इंदोर की कोलकाता? ठीक आहे. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये 5वी वर्ल्ड कॉफी समिट म्हटलेला आहे, जी भारतात आयोजित करण्यात आलेली आहे पहिल्यांदाच, म्हणून ते महत्वाचं ठरतंय. सो ती बेंगलुरू मध्ये कुठे आयोजित करण्यात आली आहे? बेंगलुरू मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे. जवळपास ते 25 सप्टेंबर पासून 28 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. ठीक आहे. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याचं ध्येय काय आहे? मुख्य ध्येय तर जे काही जागतिक कॉफी उद्योग आहेत तर या कॉफी उद्योगांवरती परिणाम करणारे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मग त्यावरती चर्चा सुलभ करणं किंवा त्याचं जे काही त्यावर एक सुलभ चर्चा करणं असं एक मुख्य त्यांचं ध्येय आहे. ठीक आहे. आणि जी काही कॉफी परिषद आहे ती दर 4 ते 5 वर्षांनी होत असते आणि एक उच्च स्तरीय स्पर्धा आहे ही. ठीक आहे. सो याची थीम जर पाहिली तर थोडंसं एक सर्क्युलर इकॉनॉमी आणि पुनरुत्पादक शेतीद्वारे टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे अशी याची एक साधारण थीम दिलेली आहे. आणि पहिली जागतिक कॉफी परिषद कुठे झाली होती? 2001 ला पहिली जागतिक कॉफी परिषद झाली होती. पहिली आणि 2001 असं लक्षात ठेवायचं. जे युनायटेड किंगडम मध्ये झाली होती. कुठे झाली होती? UK मध्ये झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथी जागतिक कॉफी परिषद जी होती लास्ट ती कुठे झाली होती? 2016 ला इथिओपियामध्ये झाली होती. आणि त्यानंतर आता एक 5 वर्ष आपण पाहिलं, जवळपास 5 म्हणण्यापेक्षा एक 5वी जी आहे ती बऱ्याच वर्षांनी होती, एक 7-8 वर्षांनी होते. कुठे होतीये? तर ती भारतामध्ये होत आहे, बेंगलुरू मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, युक्रेन रिलेटेड आहे. अगेन चर्चेतला विषय आहे, सो क्वेश्चन येऊ शकतो. युक्रेन पीस समिट जी आहे 2023 ची ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? कुठे आयोजित करण्यात आलेली आहे असताना कझाकस्तान, जिहाद, सौदी अरेबिया, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका की क्वालालंपूर मलेशियामधील कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर जिहाद जे आहे सौदी अरेबियामधील इथे ती आयोजित करण्यात आलेली आहे. जेद्दा. ठीक आहे. इथे ती आयोजित करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. मग यामध्ये काय तर जे काही रशिया युक्रेनचं जे काही युद्ध सुरू आहे तर त्यावरती काहीतरी उपाय निघाला पाहिजे. किती दिवस सुरू राहणार? दोन्ही देशांचं नुकसान होतंयच ना, आणि एक शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. शेवटी बघा, कुठलाही वॉर जास्त वेळ चालू राहिलं तर मग ते वर्ल्ड वॉर मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतं. भारताचा अध्यक्ष जर तुम्ही पाहिलं तर कोण आहेत? NSS चे रिलेटेड लक्षात ठेवायचे अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते त्यामध्ये. मग ते ठीक आहे. तिथे पुढचा प्रश्न जो आहे नाटो विषयी आहे. अगेन महत्वाचा, नाटो समिट 2023 कुठे आयोजित केले जाते? ठीक आहे. सो 2023 कुठे आयोजित केली गेली आहे? कोपेनहेगन, डेन्मार्क, ब्रुसेल्स, बेल्जियम, एम्स्टरडॅम, नेदरलँड की विल्नियस, लिथुआनिया? तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नाटोची जी काही ही 2023 ची समिट होणार आहे ती कुठे होणार आहे? विल्नियस, लिथुआनिया मध्ये ती होणार आहे. ठीक आहे. तर लिथुआनिया कंट्रीमध्ये विल्नियस या या शहरामध्ये ती होणार आहे. मग नाटो विषयी थोडंसं आपल्याला बघावं लागेल. आता
आता ही जी काही परिषद होणार आहे नाटोची ती कितवी आहे, एकूणातली 33वी परिषद होणार आहे 2023ला. मग 32वी जी काही होती शिखर परिषद नाटोची ती कुठे झाली होती, माद्रिदमध्ये झाली होती, स्पेनमध्ये झाली होती. बघा 2022चं पण करंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला आधीची सुद्धा सांगतेय. आणि जर तुम्ही पाहिलं तर नाटो म्हणजे काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, बरोबर, जे काही उत्तर अटलांटिक करार संघटना आहे. सो याची स्थापना 4 एप्रिल 1949ला झालेली आहे. ज्या महत्वाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या स्थापना लक्षातच ठेवाव्या लागतील, जसं ब्रिक्स झालं, नाटो झालं, एशियान झालं, बरोबर, हे लक्षात ठेवावे लागेल, बिमस्टेक वगैरे. याचं मुख्यालय जर पाहिलं तर ते ब्रुसेल्समध्ये आहे आणि जेन्स स्टोल्टनबर्ग हे काय आहे तर त्याचे सध्याचे सरचिटणीस आहेत. पुढचा प्रश्न बघा आपल्याला कशाबद्दल दिलेला आहे, शांघाय कोऑपरेशन बद्दल दिलेला आहे. अगेन महत्वाचं SCO, ठीक आहे. तर याचे आयोजन कोणत्या देशाने केलेले आहे या 2023च्या समिटचं, हे आपल्यासाठी बघायचं आहे. बघा अगेन हा जो काही हे जे लेक्चर आहे ते सर्व समित्या ज्या काही समिट्स झाल्या होत्या त्यावर आहे किंवा ज्या होणार आहेत त्यावर आहे, महत्वाचं आहे म्हणून आपण बघतोय. सो याचं उत्तर काय आहे, भारत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट 2023चं आयोजन कोणत्या देशाने केलेलं आहे तर भारताने केलेलं आहे. आणि भारत करतोय म्हटल्यानंतर महत्वाचं ठरतं ते, ठीक आहे. बघा असं नाहीये की प्रत्येक पेपरमध्ये सगळ्यांना एकच प्रश्न येईल. या पेपरला जर एका समिटवर आला असेल तर दुसऱ्या पेपरला दुसऱ्या समिटवर येणार आहे ना, कारण की पेपर एकाच दिवशी तर तलाठीचे होत नाहीयेत. सो पुढे बघा याची आवृत्ती जर बघायची झाली तर ती कितवी आहे, 23वी आवृत्ती आहे. आणि सुरक्षित जे काही SCOच्या दिशेने असं त्यांची काय ठेवलेली आहे, त्यांनी थीम ठेवलेली आहे. सो जी काही SCO आहे शांघाय कोऑपरेशन समिट 2023 ती आपली होणार आहे भारतामध्ये, पण 22ची जी आहे ती कुठे झालेली आहे, उझबेकिस्तान समरकंद मध्ये झालेली आहे. आणि ह्यांचं जर तुम्ही पाहिलं तर एक शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं SCOचं फुल फॉर्म आहे, जिची स्थापना 2001 मध्ये झाली होती. काय 5 सदस्यांचा गट आहे. 26 एप्रिल 1996ला त्यांची स्थापना झाली होती, ठीक आहे. कधी 26 एप्रिल 1996ला स्थापना झाली होती, ते 5 सदस्य एकत्र आले, ठीक आहे. आणि मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुख्यालय याचं कुठे आहे, चायनामध्ये, बीजिंग चीनमध्ये आहे. त्याचबरोबर महासचिव कोण आहेत, व्लादिमीर नोरो आहेत. आणि सरचिटणीस कोण आहेत, झांगमिंग आहेत, ठीक आहे. सो हे काय आहेत, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे त्याविषयी सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला दिलेला आहे कशाबद्दल तर क्वाड बद्दल. 2024 मध्ये कोणता देश क्वाड शिखर परिषद जी आहे ती आयोजित करणार आहे, ठीक आहे. क्वाड म्हणजे 4, बरोबर. सो क्वाड समिट जी आहे ती 2024 ची कुठे होणार आहे, अमेरिका, भारत, जपान की ऑस्ट्रेलिया यापैकी ती कुठे होणार आहे तर लक्षात ठेवायचे भारतामध्ये होणार आहे. आणि म्हणून ते आपल्यासाठी महत्वाचं आहे, ठीक आहे. सो क्वाड समिट 2023 ची जी होती ती रद्द झाली होती, ठीक आहे. कुठे होणार होती, ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती, पण ती रद्द झाली. आणि 2023 ची जी आहे ती जपानमध्ये झालेली आहे. कुठे, टोकियो जपान. 2022 ची रद्द झाली होती, 2023 टोकियो जपान मध्ये झालेली आहे. आणि क्वाड जे आहे तर याचं तुम्ही जर पाहिलं तर क्वाड म्हणजे 4 बाजू असतात ना, सो एक त्यांच्यामध्ये ते आहे. तर कोण कोण आहे त्यामध्ये, 4 म्हणजे भारत आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि जपान आहे, यांचा समावेश त्यामध्ये आहे. मग याचं उद्दिष्ट काय आहे तर भारत पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाही देशांच्या हिताचे रक्षण करणे हे यांचं काय आहे, उद्दिष्ट दिलेलं आहे. कशाचं, क्वाडचं एकत्र येण्याचं. पुढचा प्रश्न आपण बघूया काय म्हटलंय बघा, युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स 2023 COP28 जी आहे, कॉप सुद्धा महत्वाच्या आहेत. सो ही कुठे घेतली आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. मादागास्कर, कोलंबिया, बार्बाडोस, संयुक्त अरब इमिरेती म्हणजे UAE कुठे घेतलेली आहे, UAE मध्ये घेतलेली आहे, ठीक आहे. युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज COP28 जी आहे तर ही नोव्हेंबर मध्ये कुठे होणार आहे, UAE मध्ये होणार आहे. कुठे घेतली जाणार आहे, UAE मध्ये होणार आहे, ठीक आहे. सो याविषयी जर बघायचं झालं तर त्याला आपण अर्थ समिट सुद्धा म्हणतो किंवा रिओ समिट सुद्धा म्हणतो, राईट. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे काही यामधले जे काही पार्टीज आहेत त्यांची परिषद असते जी 1992 मध्ये कुठे झाली होती, रिओ दी जानेरो इथे, ब्राझील येथे झाली होती, ठीक आहे. मग मूळ हवामान करार जे आहेत त्यावरती ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या तर त्यांचा या देशांचा त्यामध्ये समावेश आहे. COP27 जी आहे 2022 ला कुठे झाली होती, इजिप्तमधील शर्म अल शेख या ठिकाणी ती झाली होती. शर्म अल शेख इजिप्तमध्ये ती झालेली आहे.
COP28 कुठे होणार आहे? UAE मध्ये होणार आहे. आणि पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आंतरराष्ट्रीय शिक्षा शिखर संमेलन आणि परिषदेविषयी. तर ही कुठे आयोजित होणार आहे? 2023 मध्ये. अगेन सेम टाईपचा क्वेश्चन आहे. मग याचे ऑप्शन्स तुम्हाला 4 इथे दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, ही सुद्धा दुबईमध्ये आयोजित केली जाणार आहे. कुठे? दुबईमध्ये. कधी? तर दुबईमध्ये 20 ते 21 मार्च मध्ये ती आयोजित झालेली आहे. ठीक आहे, ती झाली होती 25वी समिट होती, त्यामुळे महत्त्वाची ठरते. 25, 15 असेल तर ते महत्त्वाचं ठरतं. सो ही 25वी होती जी मार्च मध्ये झालेली आहे. कुठे? दुबईमध्ये झालेली आहे. याविषयी जर बघायचं झालं तर फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन जे आहे, फेडा, तर यांनी काय केलं होतं? दुबई येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शिखर संमेलन जे आहे 2023चं, त्याचं आयोजन केलं. आणि शिखर संमेलनाचा उद्देश काय होता या? तर जे काही महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहेत, ठीक आहे, ज्यांच्यामध्ये स्किल्स आहेत, तर अशांना शैक्षणिक उत्कृष्टता जी आहे ती दाखवण्यासाठी काय केलं जाणार होतं? तर त्यांना एक व्यासपीठ प्रदान केलं जाणार होतं की त्यांची अजून स्किल डेव्हलपमेंट व्हावी. पुढचा प्रश्न जो आहे ब्रिक्स संबंधी दिलेला आहे. ब्रिक्स शहरीकरण मंच 2023 कुठे आयोजित केले होते? मग याचे तुम्हाला 4 ऑप्शन इथे दिलेले आहेत. ठीक आहे, डर्बन आहे, नौकाचॉट आहे, समरकंद आहे, अस्ताना दिलेलं आहे. सो ही जी काही परिषद होती तर ही डर्बन दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित केली होती. ठीक आहे, सो आताच आपण मगाशी पहिला दुसराच प्रश्न याविषयी आपण पाहिलेला आहे. मग ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश त्यामध्ये होता. आणि यांच्या सहभागासह फोरमचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर जे काही शहरं आहेत त्या शहरांचा विकास जो आहे तो झाला पाहिजे. सो त्याच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली होती. आणि थीम काय ठेवली होती? तर भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत शहरे आणि शहरांसाठी जे काही शहरं आहेत त्यासाठी शहरी लवचिकता वाढवली पाहिजे. या टाईपची त्यांनी काय ठेवली होती? थीम आपली ठेवली होती. ठीक आहे, तसंच पुढचा प्रश्न जो आहे तो कशावर आलेला आहे? ग्लोबल मरीटाईम इंडिया समिट वरती विचारलेला आहे की ही जी 2023 ची समिट आहे ती कुठे आयोजित करण्यात आली होती. इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग यामध्ये ती कुठे आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न आपल्याला पडतो. तर लक्षात ठेवा, ही जी आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. कुठे? न्यू दिल्ली, प्रगती मैदान. ठीक आहे, 17 ते 19 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजे ती झालेली नाही अजून, ती होणार आहे. सो 2023 ची ग्लोबल मरीटाईम इंडिया जी काही इंडिया समिट आहे ती यामध्ये होणार आहे नवी दिल्लीमध्ये. ठीक आहे, मग याचं उद्दिष्ट जर तुम्ही पाहिलं तर काय आहे? तर एक नॉलेज जे आहे आणि जे काही टेक्नॉलॉजी आहे, तर ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहकार्याची क्षमता जी आहे, त्याचबरोबर जे काही ट्रेड असतो, व्यापार असतो, तर त्या व्यापारातील जे काही कॉपरेशन दिसून येतं, आपल्याला सहकार्य दिसून येतं, त्याला चालना देण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंटवरती जे काही इन्व्हेस्टमेंटसाठी नवीन संधी आहेत, गुंतवणुकीला नवीन जे काही संधी आहेत त्यावर प्रकाश टाकण्यासाठी ही समिट होणार आहे. पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे? 2023 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI धोक्यांवरील पहिला संवाद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे? जर्मनी, चीन, फ्रान्स, ब्रिटन. ठीक आहे, हे 4 ऑप्शन इथे आपल्याला दिलेले आहेत. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याचं उत्तर येणार आहे ब्रिटन. ठीक आहे, ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली ते झालेलं आहे हा संवाद. कशावर? आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये. सो यामध्ये काय ठरलं की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तुम्हाला माहिती असेल की सध्या खूप चर्चेत आहे. भल्याभल्यांचे धंदे डुबलेले आहेत त्याच्याने, बरोबर? कारण की हे सगळंच करतं, तुम्हाला विदिन अ सेकंड उत्तर देतं, काही तुम्ही मागा ते रेडी करून देतं. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्यावर आधारित स्वयंचलित जी शस्त्र असणार आहेत, जी काही आण्विक शस्त्र आहेत त्यांच्यामध्ये त्याचा वापर किंवा वाढत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याचं सायबर हल्ल्यांबाबत चर्चा जी आहे ती करण्यात आली. आणि बैठकीचं अध्यक्षपद जे आहे ते कोणी भूषवलं होतं यामध्ये? तर ब्रिटिश परराष्ट्र सचिव आहेत जेम्स क्लेवर्ली यांनी ते स्वीकारलं होतं. ठीक आहे, सो थोडंसं हे लक्षात ठेवा. पुढे बघा आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला कशा संबंधी आलेला आहे? रोम इटलीच्या बाहेर ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट 2023 प्रथमच कोणत्या देशाने आयोजित केले आहे? युक्रेन, भारत, इटली की हंगेरी? यापैकी काय उत्तर आहे? तर लक्षात घ्या, ही जी काही ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट जी होती आपली, तर ती कोणी आयोजित केलेली आहे? तर कोण आयोजित करणार आहे? भारत करणार आहे. ठीक आहे, कोण? भारत, त्याचं उत्तर येणार आहे. सो प्रथमच कोणी आयोजित केलेली आहे? भारताने केलेली आहे. आणि पहिल्यांदा केली आहे, भारताने केली आहे, त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा बनतो. मग लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला त्याविषयी सुद्धा.
त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पण बघूया आपण. 2023 मध्ये पारंपरिक औषधं जी आहेत त्यावरती आशियन देशांची परिषद कोणत्या देशाने आयोजित केलेलं आहे? कंबोडिया, थायलंड, भारत, व्हिएतनाम असे आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. सो याचं सुद्धा उत्तर काय आहे? भारत आहे. बघा, जे काही पारंपरिक औषधं आहेत तर त्यावरती आशियान देशांची जी परिषद होती ती कोणी आयोजित केली? 2023 मध्ये भारताने आयोजित केलेली आहे. ठीक आहे, कुठे? न्यू दिल्ली इथे ती आयोजित केली होती. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग कॉन्फरन्स ऑन ट्रेडिशनल मेडिसिन. आता यामध्ये काय तर पारंपरिक औषधं जी आहेत, ट्रेडिशनल मेडिसिन्स जे आहेत तर त्याच्या क्षेत्रामध्ये भारत त्याचबरोबर जे काही आशियान कंट्रीज आहेत तर यांच्यामधील सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण जी आहे ती मजबूत करणे हा या परिषदेचा काय दिलेला आहे? उद्देश दिलेला आहे. पुढे आशियान बद्दल आपण अजून बघूया. अजून एक क्वेश्चन येणार आहे, सो तिथेच मी जास्त एक्सप्लेन करेल. पुढचा प्रश्न काय आहे? 2023 मध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस IMC जे आहे तर याची 7वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल असा प्रश्न इथे विचारलेला आहे. नवी दिल्ली, जयपूर, वाराणसी की हैदराबाद यापैकी काय उत्तर असेल? ठीक आहे, थोडंसं तुम्ही पण काय केलं पाहिजे? आन्सर द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. सो याचा आन्सर काय आहे? न्यू दिल्ली आहे. काय आहे? मोस्टली न्यू दिल्ली उत्तर तुमचं येतं मग मोस्टली. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं. मग इथे काय उत्तर आहे? नवी दिल्लीमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस जी आहे त्याची 7वी आवृत्ती 7th एडिशन करण्यात येणार आहे. त्याची समिट होणार आहे. पुढे बघा, मग याची थीम ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन ही याची थीम आहे. एवढंच याविषयी लक्षात ठेवायसारखं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन जे आहे आणि एक्सपो कुठे होणार आहे? ठीक आहे, मग मंदिर संमेलन जे आहे ते बघा जगातील सर्वात मोठं आहे. ठीक आहे, आणि ते कुठे होणार आहे? भारतात होणार आहे. भारतात कुठे? काशी, वाराणसी मध्ये ते होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. कुठे होणार आहे? वाराणसीला होणार आहे. अगेन एक महत्वाचा क्वेश्चन हा ठरतोय. पुढचा प्रश्न आपण घेऊया. 2023 मध्ये जीएसटी परिषदेची 50वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? मी तुम्हाला म्हटलं की 25, 50, 100 या महत्वाच्या गोष्टी आहेत. सो ही 50वी बैठक जी आहे 2023 मध्ये जीएसटी परिषदेची कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? या 4 पैकी तुम्हाला एक उत्तर द्यायचं आहे. तर की कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? अगेन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणून उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4 हे इथे करेक्ट उत्तर येणार आहे. मग बघा, या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जर तुम्ही पाहिलं तर जे काही ऑनलाईन गेमिंग कंपन्या आहेत, ठीक आहे, ज्या कंपन्या ऑनलाईन गेमिंग हे करतात, सो अशा ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती 28% कर जो आहे तो लादण्यात आलेला आहे. कारण त्यावर जास्त आता हे होतंय. सो 28% कर त्यावर लादण्यात आलेला आहे. आणि जे काही नकली जरीचे धागे वगैरे आहेत तर त्यांच्यावरचा कर जो आहे तो 12% काय केलेला आहे? आता 5% करण्यात आलेला आहे. म्हणजे तो कमी केलेला आहे. सो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत फरक ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. विचारलं जाऊ शकतं मे बी की हे चेंजेस कोणत्या याच्याने केले करणार आहेत? तर 2023च्या जीएसटी परिषद 50व्या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे, जी नवी दिल्ली येथे होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मग आता आपण घेऊया. मग बघा, 19वी बिमस्टेक मंत्री स्तरीय बैठक जी आहे 2023 ची ती कुठे आयोजित केली आहे असा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. मग लक्षात घ्या, ही जी परिषद आहे ती बँकॉक, थायलंड येथे आयोजित केलेली आहे. 2023 ची 19वी बिमस्टेकची परिषद जी आहे, मंत्रिस्तरीय बैठक जी आहे ती होणार आहे, जी थायलंड मधील बँकॉक या ठिकाणी होणार आहे. बघा, मग या बैठकीचे अध्यक्ष जे असतील ते कोण असतील? थायलंडचे उपपंतप्रधान जे आहेत, ठीक आहे, कोण? डॉन प्रमुद विनयी जे आहेत ते काय आहेत? याचे अध्यक्ष असणार आहेत. आणि भारताचे अध्यक्ष किंवा भारताला कोण रिप्रेझेंट करणार आहे? तर राजकुमार रंजन सिंग जे आहेत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, ते भारताला रिप्रेझेंट करणार आहेत. ॲज वेल ॲज बिमस्टेकचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर बी फॉर बे, ठीक आहे, बी फॉर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. टेक्निकल आहे, ट्रान्सपोर्ट नाही. टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. ठीक आहे, हा काय आहे? बिमस्टेकचा फुल फॉर्म दिलेला आहे. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. मग याची स्थापना कधी झालेली आहे? तर बिमस्टेकची स्थापना जी आहे, तुम्हाला इयर थोडंसं काय करायचं आहे, इथे तारीख तुम्हाला दिलीच मी चुकून, आता मला इथं क्वेश्चन मार्क, तुम्हाला काय करायचं होतं?
तर थोडंसं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. काय होतं कधी कधी सगळंच तुम्हाला रेडी करून दिलं तर तुम्ही थोडे एफर्ट्स घेत नाही. कधी आपण थोडंसं सर्च केलं ना एखाद गोष्ट आपल्याला पण माहिती होते. सो बिमस्टेकची स्थापना कधी झालेली आहे हा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे. डेट तर तुम्हाला मिळून गेली पण आता इयर सांगायचं आहे. मुख्यालय कुठे आहे बिमस्टेकचं? बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी काय आहे बिमस्टेकचं मुख्यालय आहे. ॲज वेल ॲज त्याचे महासचिव कोण आहेत? तेनजिन लेकवेल हे काय आहेत त्याचे महासचिव आहेत. 7 सदस्यांचा हा देश आहे. बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका, म्यानमार, थायलंड हे काय आहेत बिमस्टेक मधील 7 देश आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया आता आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय तर 42वी आशियान शिखर परिषद 2023 कुठे आयोजित केलेली आहे? तर या 4 पैकी काय उत्तर आहे ते तुम्ही सांगायचं आहे. तर या ठिकाणी इंडोनेशिया या ठिकाणी काय केलेली आहे आशियान 2023 जी आहे ती आयोजित केलेली आहे. ठीक आहे, 42वी आशियान शिखर परिषद आहे. मग बघा याची थीम तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आशियान अफेअर्स इपी सेंटर ऑफ ग्रोथ असं इथे म्हटलेलं आहे. सो ही 42वी आहे. 41वी जी होती ती कंबोडियाला झाली होती 2022 मध्ये. एशियन जे आहे ते असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन असं त्याचं काय आहे फुल फॉर्म आहे. अगेन ह्याचा फुल फॉर्म सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आशियान दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना आहे. स्थापना कधी झाली? 8 ऑगस्ट 1967 ला आशियानची स्थापना झालेली आहे. जकार्ता इंडोनेशियामध्ये त्याचं मुख्यालय आहे. आणि ली सिन लुंग जे आहेत ते काय आहेत ली जिन लुंग तर ते त्याचे काय आहेत अध्यक्ष आहेत. ठीक आहे, सो एशियन विषयी सुद्धा इन्फॉर्मेशन आपण पाहिली. तसंच त्याचं महासचिव जर पाहिले तर लिमजोग देई होई काय आहेत त्याचे महासचिव आहेत. आणि 10 सदस्यांचं काय आहे आशियान आहे. सो यामध्ये 10 सदस्य कोण कोण आहेत? ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे काय आहेत 10 सदस्य देश आहेत. ठीक आहे, सो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढे जर बघायचं झालं तर जी काही पहिली जागतिक बौद्ध परिषद 2023 मध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे तर कोणत्या देशाने आयोजित केलेली आहे? भूतान, चीन, भारत, नेपाळ असा याचा प्रश्न आहे. ठीक आहे, लगेच तुम्हाला इथे कळलं पाहिजे की ती भारताने आयोजित केलेली आहे. लक्षात ठेवा, पहिलं जे असतं ते महत्वाचं असतं आणि त्यातल्या त्यात ते भारतात आहे म्हटल्यानंतर त्याचा अजून इम्पॉर्टन्स वाढतो. क्वेश्चन येण्याचे चान्सेस डबल होतात. सो पहिली जागतिक बौद्ध परिषद 2023 ही भारताने आयोजित केलेली आहे. मग याचं आयोजन कुठे झालं होतं? न्यू दिल्लीमध्ये आयोजन झालं होतं. याची थीम काय होती? रिस्पॉन्सेस टू कंटेम्पररी चॅलेंजेस, फिलॉसॉफी टू प्रॅक्टिस. ठीक आहे, ही याची काय होती थीम ठेवलेली होती. पुढचा प्रश्न बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायसिना डायलॉग जे आहे 2023च्या 8व्या आवृत्तीचं उद्घाटन कोठे केलं हा असा प्रश्न आलेला आहे. तर या 4 पैकी ते आयोजन जे होतं ते कुठे केलेलं आहे? तर लक्षात घ्या नवी दिल्लीमध्येच अगेन त्याचं काय झालेलं आहे तर उद्घाटन केलं होतं. कशाचं? रायसिना डायलॉग 2023 याविषयी जर बघायचं झालं तर हा काय आहे एक वर्ल्ड लेवलची जागतिक परिस्थिती काय आहे आणि मग जी काही आव्हानं असतात जागतिक लेवलला त्याच्यावरती चर्चा केली जाते. ठीक आहे, आणि म्हणून तो रायसिना डायलॉग सुरू केलेला आहे. सो यावेळी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे काय होते तर एक विशेष आमंत्रित प्रमुख पाहुणे होते. त्याची थीम होती प्रोवोकेशन, अनसर्टन्टी, टर्ब्युलन्स, लाईट हाऊस इन द टेम्पेस्ट काय होती याची थीम दिलेली होती. सो रायसिना डायलॉग 2022चा सुद्धा कुठे झाला होता? नवी दिल्लीला झाला होता. आणि 23चा सुद्धा कुठे होणार आहे? नवी दिल्ली येथेच होणार आहे. ठीक आहे, मग एक लास्ट क्वेश्चन आता आपण बघूया. काय म्हटलेला आहे जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बद्दल दिलेला आहे, विश्व आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याचं शिखर संमेलन 2023चं कुठे आयोजित केलं होतं. सो यामध्ये जर बघायचं झालं तर इथे सुद्धा अगेन तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. लक्षात ठेवा दावोस स्वित्झर्लंड मध्ये काय केलेलं होतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023चं शिखर संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. ठीक आहे, सो अगेन हे महत्वाचं आहे. मग याची थीम काय आहे तर याची थीम आहे कॉपरेशन इन
फ्रॅगमेंटेड वर्ल्ड आणि ही कितवी आवृत्ती आहे तर 53वी आवृत्ती असणार आहे. ठीक आहे. सो ह्या काही गोष्टी ज्या आहेत आज आपण बऱ्यापैकी ज्या काही समिट्स होत्या त्या पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता बघा खूप साऱ्या समिट्स आहेत वर्षभरात होणार आहेत. सगळ्याच एका लेक्चर मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला पण काय होणार आहे बोर होणार आहे. सो मी ट्राय करेल यावर दुसरा अजून एक लेक्चर घ्यायचं म्हणून उरलेल्या ज्या काही आहेत त्यामध्ये आपण ते कव्हर करूया. पण यातल्या मी थोड्याशा आता स्टार मार्क करणार आहे त्या तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ठीक आहे. पाठच करायचं लक्षात नसेल तर पाठ करायचं पण ते माहितीच पाहिजे. G20 बद्दल पूर्ण नुसता प्रश्न नाही त्याची इन्फॉर्मेशन पण कंपल्सरी G20 ला पाठ करायचं आहे. त्यानंतर ब्रिक्स बद्दल ठीक आहे जी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे कुठे परिषद झाली लेटेस्ट आधीची कुठं झाली नंतरची कुठं होणार आहे थीम काय वगैरे ब्रिक्स बद्दल. ठीक आहे 2 सांगितले मी तुम्हाला. त्यानंतर पुढे जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे G7 काय लक्षात ठेवायची आहे G7. त्यानंतर आता ही भारतात झालेले प्रथम ह्या क्वेश्चनचं एवढं लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन तर लक्षात ठेवाच पण इन्फॉर्मेशन कशाची जास्त लक्षात ठेवायची मी तुम्हाला सांगते नॅटो. ठीक आहे नॅटो लक्षातच ठेवावं लागेल. त्यानंतर SCO शांघाय कॉपरेशन विषयी माहिती असली पाहिजे. ठीक आहे पाठ असलं पाहिजे. क्वाड महत्वाचं पाठ असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर COP28 सुद्धा इम्पॉर्टंट बघा मी आतापर्यंत तुम्हाला 5-1 दिले असतील इम्पॉर्टंट जे रेड मार्क करते ते कंपल्सरी पाठ करा. ठीक आहे. त्यानंतर ब्रिक्स एकदा आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण घेऊया कोणती आहे बघूया. बघा एवढ्या ज्या आहेत आतापर्यंत दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग आशियान विषयी पुढचा प्रश्न येईल सो तिथे मी ती इन्फॉर्मेशन देते. IMC विषयी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे थोडासा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर हे पहिलं झालंय मग ते जगातील सर्वात मोठं आहे. ठीक आहे ते भारतात होणार आहे त्या गोष्टी लक्षात ठेवाच थोड्याशा. 50वी आहे GST ची म्हणून इम्पॉर्टंट ठरतीये. त्यानंतर बिमस्टेक माहिती असलं पाहिजे. त्यानंतर 42वी आशियान शिखर परिषद इम्पॉर्टंट अगेन. ठीक आहे. आणि मग दुसरा आहे ही पहिली आहे सो ती भारत लक्षात ठेवायचं आहे. बाकी एवढं तरी लक्षात ठेवावं लागेल. बाकी क्वेश्चनचे आन्सर्स लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आपण ज्या काही आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यस या अशा एक 10-12 गोष्टी 10 ते 11 गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत की ज्या ऍटलिस्ट तुम्हाला कन्फर्म पाठ असल्या पाहिजे कारण ते सगळ्यांचंच तोंडपाठ असतो. सो तुमचं नसलं तर तुमचा स्कोर तिथे कमी होईल मग कुठेतरी. ठीक आहे. सो आपलं लेक्चर हे संपलेलं आहे. आय होप तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून कळवायचे. मी तुम्हाला बिमस्टेकची स्थापना विचारलेली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगायची आहे सर्वांनी. आणि जे कोण बॅच लावण्यामध्ये इंटरेस्टेड असतील ZP असू द्या नगर परिषद असू द्या राज्यसेवा कंबाईन व्हॉटेवर तर तुम्हाला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन जे आहे ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचं आहे. आणि तुम्हाला काही जर त्यामध्ये डाऊट्स येत असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर सुद्धा दिलेला आहे. वेगवेगळ्या बॅचेस आहेत अगदी स्वस्त तुम्हाला आम्हाला परवडेल अशा फी मध्ये आपण त्या बॅचेस ठेवलेल्या आहेत. आणि निश्चिंत राहा असं काहींचं होतं की इतकी कमी फी आहे नक्की काय शिकवणार तर डेफिनेटली चांगलंच शिकवलं जाईल. योग्य कंटेंट ज्याने परीक्षेमध्ये खूप चांगला स्कोर येऊ शकतो. ठीक आहे. खूप मुलांचे रिव्ह्यू सुद्धा येत आहे की आम्हाला चांगले मार्क्स आलेले आहेत. मग त्यांचा रिव्ह्यू येतोय जर तसा तर तुम्हाला पण चांगले मार्क्स आलेले आहेत म्हणण्यापेक्षा पेपर खूप चांगला गेला. ठीक आहे. सो तुम्हाला सुद्धा जाऊ शकतो. सो डेफिनेटली तुम्ही तयारी करण्यासाठी आपल्या बॅचेस जॉईन करू शकता. आणि असेच जे काही लेक्चर आहेत ते होत राहतील. तुम्हाला जर कुठले टॉपिक वाटत असतील की यावर लेक्चर झालंच पाहिजे ते घ्या तर तसं तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ज्यावर जास्त कमेंट येतील ज्या टॉपिकवर तो टॉपिक आपण काय करूया लेक्चर घेऊया. सो लेक्चर आवडलं असेल तर प्लीज जाता जाता लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.